बिहारमधल्या एका सरकारी इंजिनियरनं आपल्या राहत्या घरी कोट्यावधी रुपये जाळलेत. येस, पण याचं कारण ऐकून तुम्ही हैराण व्हाल. तर झालं असं की सरकारी इंजिनियर विनोद राय हा गुरुवारी रात्री सीतामढीहून कोट्यावधींची रोकड घेऊन पटनाला निघाला होता आणि ही माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानंतर ते पथक त्याचा पाठलाग करत पटनाला पोहोचलं. मात्र विनोदला ताब्यात घेण्याआधीच त्याने सगळे पैसे स्वतःच्या घरी पोहोचवले होते आणि त्यानंतर घरावर छापा पडला तर आपल्याकडचा काळा पैसा सापडेल या भीतीने त्याने घरातले पैसे जाळायला सुरुवात केली. यावेळी त्याने पत्नीला घराच्या खाली जाऊन कोणी आलं तर घरात एकटी आहे असं सांगायला लावलं. त्यानंतर पथक त्यांच्या घरी पोहोचलं आणि ठरल्यानुसार बायकोनं उत्तर दिलं. त्यामुळे त्या पथकाला सकाळपर्यंतची वाट पाहावी लागली. त्यानंतर सकाळी पथक त्यांच्या घरात शिरलं आणि त्या इंजिनियरला ताब्यात घेतलं. विनोद रात्रभर नोटा जाळत बसला होता. त्याने तब्बल 2 ते 3 कोटी रुपये जाळल्यानंतरही त्याच्याकडे 39 लाख रुपये शिल्लक राहिले होते. पथकाला त्याच्या घरात 12.5 लाखाच्या अर्धवट जळालेल्या नोटा आणि बाथरूमच्या पाईपमध्ये नोटांची राख सापडली. याशिवाय विनोदकडे 100 कोटी असल्याचा अंदाज वर्तवला असून त्याच्याकडे जमिनीची कागदपत्र, 15 बँक खाती, पार्टनरशिप कागदपत्र, 26 लाखांचे दागिने, विमा पॉलिसी, गुंतवणुकीची कागदपत्र सापडली आहेत. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेनं विनोदसह त्याच्या पत्नीला नोटा जाळल्या प्रकरणी आणि पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक केली आहे. विनोदवर भ्रष्टाचाराचा वेगळा खटला देखील चालवला जाणार आहे.